15 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक निद्रा दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 13. स्पष्टीकरण. अलीकडेच वर्ष 2026 मध्ये जागतिक निद्रा दिन मार्च 13 रोजी साजरा करण्यात आला आहे. हा दिवस प्रतिवर्षी मार्च विषुवाच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी झोपेची गुणवत्ता, आरोग्य आणि झोपेशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या वर्षाची थीम आहे स्लीप वेल लिव्ह बेटर. इतिहास. याची सुरुवात वर्ल्ड स्लीप सोसायटी द्वारे 2008 मध्ये करण्यात आली होती. आता पाहू मार्च 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. 5 मार्च आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन. 6 मार्च राष्ट्रीय दंतवैद्य दिन. 7 मार्च जन औषधी दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 9 मार्च राष्ट्रीय बार्बी दिन. मार्च 10 आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन. मार्च 11 धूम्रपान निषेध दिन. मार्च 12 जागतिक किडनी दिन. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या देशात पहिल्यांदा निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी देण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा एका विशिष्ट प्रकरणात निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांच्यासाठी देण्यात आला आहे. हरीश राणा यांची जीवनरक्षक प्रणाली काढून टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे कारण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही आशा नव्हती. ऐतिहासिक संदर्भ. भारतात यापूर्वीही 2018 मधील मार्गदर्शक तत्त्वे होती, परंतु न्यायालयाने एखाद्या व्यक्तीसाठी प्रत्यक्ष मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. महत्त्वाची टीप. नेदरलँड्स हा 2002 मध्ये इच्छामृत्यूला वैध ठरवणारा जगातील पहिला देश आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील पहिली व्यावसायिक फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीगचे आयोजन भारतात केले जाईल. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारा पहिला महिला क्रिकेट संघ भारत ठरला आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. विमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद भारताने जिंकले. भारताने या इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली. भारत जगातील भूक निवारणासाठी 2 लाख टन तांदळाचा पुरवठा करणार आहे. भारताने 24 तासांत AI जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. प्रश्न 3. अलीकडेच ॲग्री फूड सिस्टीममधील महिलांवरील जागतिक परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच ॲग्री फूड सिस्टीममधील महिलांवरील 3 दिवसीय जागतिक परिषदेचे उद्घाटन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुसा संकुलात केले. प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एका समर्पित आयुष स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, झेप्टो. स्पष्टीकरण. अलीकडेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोवर एका समर्पित आयुष स्टोअरचे उद्घाटन केले आहे. हा उपक्रम आयुष निर्यात संवर्धन परिषदच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे. याचा उद्देश पारंपरिक भारतीय आरोग्य उत्पादनाची डिजिटल उपलब्धता आणि विक्री वाढवण्यासाठी राबवण्यात आला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आता वापरकर्ते झेप्टोवर आयुष उत्पादनांची एक निवडक श्रेणी सहजपणे मिळवू शकतात, जे स्वदेशी औषधोपचारांना डिजिटल रूपात सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रश्न 5. अलीकडेच जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरीटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टीम्स सेंटर कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरीटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टीम्स सेंटर आंध्र प्रदेशमध्ये स्थापित केले जात आहे. मुंबईच्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंगद्वारे नेल्लोर जिल्ह्यातील जुव्वलादीन्ने मासेमारी बंदरात हे केंद्र विकसित केले आहे. येथे पाण्याखालील आणि पृष्ठभागावर चालणाऱ्या मानवरहित जहाजांची निर्मिती केली जाईल. 29 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या या केंद्राच्या माध्यमातून
सागरी नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्याची योजना आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मानव प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये प्रोजेक्ट हनुमान लॉन्च करण्यात आला. NILIT अमरावती येथे भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ स्थापन करणार आहे. आंध्र प्रदेशला भारताची सर्वात मोठी 8,175 कोटी रुपयांची लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली आहे. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला आंध्र प्रदेशच्या पापिकोंडा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली आहे. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक आराखडा ब्लूप्रिंट तयार केला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू AIचा शुभारंभ झाला. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले होते. प्रश्न 6. अलीकडेच इंटरनॅशनल रेल कोच एक्स्पो 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चेन्नई. स्पष्टीकरण. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी संकुलात 12 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो 2026 चे उद्घाटन ICF चे महाव्यवस्थापक यू सुब्बा राव यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन 12 ते 14 मार्च 2026 पर्यंत आयोजित केले जात असून याचे आयोजन इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने केले जात आहे. प्रश्न 7. अलीकडेच भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चंदीगड. स्पष्टीकरण. अलीकडेच चंदीगड भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला असून त्याने 99.93% साक्षरता दर गाठला आहे. चंदीगडने उल्हास कार्यक्रमांतर्गत 95% साक्षरतेचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे उद्दिष्ट पार केले आहे. यापूर्वी लडाख भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला होता 2024 मध्ये. चंदीगड हा देशातील 6वा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे ज्याने ही कामगिरी केली आहे. मिझोरम देशाला पूर्ण साक्षर राज्य 2025 मध्ये घोषित करण्यात आले होते, परंतु केंद्रशासित प्रदेशामध्ये लडाख प्रथम आहे. प्रश्न 8. अलीकडेच EPFO शी जोडून कोणत्या बँकेने EPF पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, साऊथ इंडियन बँक. स्पष्टीकरण. साऊथ इंडियन बँकेने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाच्या सहकार्याने नवीन EPF पेमेंट सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे आता नियोक्ते कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे योगदान थेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म सायबरनेटद्वारे भरू शकतील, ज्यामुळे वैधानिक देयके अधिक जलद आणि सोयीस्कर होतील. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. केतन मर्चंट यांची फिनो पेमेंट बँकचे हंगामी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBI ने महिला सक्षमीकरणावर केंद्रित $500 दशलक्ष सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली. बँक ऑफ बडोदाने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभे केले आहेत. DBS ने व्हिसा सोबत मिळून AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन डेट क्लेम सेटलमेंट पोर्टल लॉन्च केले आहे. PNB ने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली आहे. प्रश्न 9. अलीकडेच 12 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाचा 58वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मॉरिशस. स्पष्टीकरण. 12 मार्च 2026 रोजी मॉरिशसचा 58वा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने भारतीय नौदलाची युद्धनौका INS त्रिकन या समारंभात सहभागी होण्यासाठी मॉरिशसमध्ये उपस्थित होती. मॉरिशस देशाची माहिती. राजधानी पोर्ट लुईस. चलन मॉरिशियन रुपया. पंतप्रधान डॉक्टर नवीन रामगुलाम. प्रश्न 10. अलीकडेच DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर P-8I विमानाद्वारे स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर 150 ची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, गोवा. स्पष्टीकरण.
DRDO आणि भारतीय नौदलाने नुकतीच गोवा किनारपट्टीवर P-8 विमानाद्वारे स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC-150 ची यशस्वी चाचणी केली आहे. ADC-150 कंटेनरने 150 किलोग्रॅमपर्यंतचे वजन, वैद्यकीय मदत आणि उपकरणे समुद्रात दूरवर तैनात असलेल्या जहाजांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवले. ही प्रणाली खोल समुद्रातील मोहिमेदरम्यान नौदलाच्या जहाजांना जलद रसद पुरवठा करण्यास मदत करेल. गोवा राज्याची माहिती. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुष्पवती अशोक गजपती राजू. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 40 जागा आहेत. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल. आंतरराष्ट्रीय क्षारता परिषद विकेअर 2025 गोव्यात सुरू झाली. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले. गोवा सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजी येथे संपन्न झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली. प्रश्न 11. अलीकडेच दक्षिण अमेरिकन देश चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जोस अँटोनियो कास्ट. स्पष्टीकरण. दक्षिणपंथी नेते जोस अँटोनियो कास्ट यांनी चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी डावे प्रतिस्पर्धी जेनेट जारा यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. कास्ट हे चिलीचे 38वे राष्ट्रपती बनले असून ते रिपब्लिकन पार्टीशी संबंधित आहेत. आता पाहू इतर देशांमधील नियुक्त्या. रॉब जेटन हे नेदरलँड्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. मेया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. योवेरी मुझेवेनी यांची युगांडाच्या राष्ट्रपतीपदी पुनर्निवड झाली आहे. जोस अँटोनियो कास्ट यांनी चिलीची राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे. आंद्रेज बाबिस यांनी झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली. सामिया सुलूह हासन यांनी टांझानियाची राष्ट्रपती निवडणूक जिंकली. पॉल बिया कॅमेरूनचे राष्ट्रपती बनले आहेत. रोड्रिगो पाज यांनी बोलिव्हियाच्या राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवला. प्रश्न 12. अलीकडेच भारतीय सैन्याने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत कोणत्या देशात मोठा पूल प्रकल्प सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, श्रीलंका. स्पष्टीकरण. अलीकडेच भारतीय सैन्याने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत एक मोठा पूल प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प श्रीलंकेतील दित्वाह चक्रीवादळ बाधित भागातील पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी राबवला जात असून यात भारतीय अभियंत्यांद्वारे बेली ब्रिजचे बांधकाम समाविष्ट आहे. श्रीलंका देशाची माहिती. राजधानी कोलंबो. चलन श्रीलंकन रुपया. पंतप्रधान हरिणी अमरसूर्या. राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके. आता पाहू श्रीलंकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने श्रीलंकेसाठी $450 दशलक्षच्या मदत पॅकेजची घोषणा केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकेत 120 फुटांच्या दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव मित्रशक्ती 2025 कर्नाटकच्या बेळगाव येथे झाला. भारताद्वारे वित्तपुरवठा केलेल्या बहुजातीय त्रिभाषिक शाळेचे उद्घाटन श्रीलंकेत करण्यात आले. भारताने श्रीलंकेसोबत मन्नार आणीबाणी काळजी केंद्रासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंका 40 देशांना मोफत व्हिसा देणार आहे. श्रीलंकेत अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, केरळ. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. वाराणसीमध्ये एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. सेवा तीर्थ मधून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली.
पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये केले जाईल. केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली आहे. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये पार पडला. 16.5% हिश्श्यासह गुजरात हे भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे पॉवरहाऊस बनले आहे. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातमुक्त गाव बनले आहे. मोजतबा खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेते बनले आहेत. आरव डेंगला हा भारताचा 93व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर बनला आहे. हत्ती रिसाला महोत्सव महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद लिन चुनयीने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.